महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टेंभुर्णी ग्रामसंसद कार्यालय व व्यापारी महासंघ टेंभुर्णीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. दुकानं बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली. जाफराबाद/विशाल देशमुख दिनांक 30 दिनांक 28 तारखेचा दिवस महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला असून सकाळी विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासह झालेल्या 4 जणांच्या मृत्यूमुळे सुन्न करणाऱ्या बातमीनं सर्वांचे मन हेलावून दिले. महाराष्ट्र राज्याचे दादा गेले यावर विश्वास बसला नसला तरी बातमी कळताच सगळेच चिंतेत पडले. दादा महाराष्ट्र भर प्रसिद्ध नसून इतर राज्यात त्यांचा रोखठोक स्वभाव, त्यांची शैली माहीत असल्यानं ते एक मातब्बर नेते म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या अचानक गेल्यानं त्यांच्या आठवणी ना उजाळा देत येथील ग्राम संसद कार्यालय व गावकरी व व्यापारी महासंघ यांच्यातर्फे सामूहिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच प्रतिनिधी गौतम भस्के यांनी केले. यावेळी गुडू मघाडे, संतोष पाचे, पवन झोरे, अल्केश सोमाणी, टी.जी. तांबेकर, मनोज शिंदे, रुक्मिणीताई यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के यांचे त्यांच्या सह राहिलेल्या काही आठवणी सांगून आपल्या भावनेतून श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले. ग्राम संसद कार्यालय येथे सर्व राजकीय, सामाजिक व व्यापारी महासंघाच्या वतीनं सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यापारी महासंघाच्या मान देऊन सगळी दुकान 100% बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाच्या वेळी गावातील डॉक्टर, व्यापारी, शिक्षण, सामाजिक, राजकीय यासह